चला आम्ही चाललोय फिरायला फेरी मारायला. पार्टनर बघा, रायडिंग पार्टनर. सिंबाला माझ्या डोक्यावर बसव. कुठे जाऊया का? विसाव्यात जाऊन याव्या, परशुराम घाट. मग आता पण सुक्या असतं लागे. ह्यांच्या दुकानात या, जाताना घेऊन जा. व्लॉगिंग चालू करायची आता. इंस्टा 360 घ्यायचं आहे. बघूया 26 तारखेला. दिसणार ना 100%. चल. तर 6वी हौशी पोरं आहेत, पण काय सगळ्या हौशी पोरांचं शिक्षण वगैरे चालू आहे. घरातनं सपोर्ट नसल्यामुळं गाड्या वगैरे असून पण घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. काकी मूनवॉक करत चाललेत. तर पहिलाच ब्लॉग आहे माझा. आणि हे हेल्मेट होल्डर पण जे काय आहे ते माउंट पहिल्यांदाच लावले हेल्मेटला. माझ्याकडे दुसरं एक चेस्टचं आहे. नेक्स्ट टाईम त्याने व्हिडिओ करू. तर व्हिडिओ कसे होते काय माहिती नाही. अजून माझे ब्लूटूथ पण आले नाहीत, हेल्मेट ब्लूटूथ. त्यामुळे मी माईक इयरफोनचा जुगाड करून लावला आहे. आवाज कसा येतोय काय येतोय काही आयडिया नाही. बघूया थांबल्यावर, विसाव्याला थांबल्यावर कसा सीन आहे तो चेक करू आपण. हा एक स्पॉट आहे तो भरपूर डेंजर आहे. मारून घ्यायचे कॅमेरे लावला नाही आहेत लाईव्ह ॲक्सिडेंट बघायला. लोक मरतील, गतिरोधक टाकावे त्याचं काय नाही. इथे गतिरोधक टाकायला पाहिजे, टाकला नाहीत. आणि पुढे पॉवर हाऊस म्हणून आमची इथे स्पॉट आहे चिपळूणमध्ये, तिथे गतिरोधक टाकला नाही आहेत. ते पण धुपून निघालेत. असली जत्रा. मम्मी खायला काय घालणार आहेस मग? काय खाशील ते खायला घालणार आहेस का? 100 रुपयात खायला घालणार का? तर हा बघा, हा गतिरोधक टाकला नाही, हालत बघा, झिजलाय. हा बघा इथं हे चालू आहे ना, रेकॉर्डिंग चालू आहे, तिथे बोलतोय. तर हा बाप्पा आहे, गाडीवर लावून घेतलाय. बाप्पाला लावायचं नसतंय, पण काय असं चाललंय की एवढे सगळे प्रयत्न करून पण देव अजून उन्हातच फिरवतोय कामासाठी. त्यामुळे त्याला पण सोबत घेऊन फिरतोय. कधीतरी दया येईल आणि सावलीत घेऊन जाईल मला. पळवायला गाडी काय नाही, पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे थोडी भीती वाटते की मोबाईल पडेल. ब्लॉगची एवढं टेन्शन नाही, पण मोबाईल पडला तर बाई 80,000ला चांगला फटका लागेल. आता त्याची किंमत आली आहे सोडा 64-65 हजारापर्यंत 15ची. पण मी 80ला घेतला होता, प्लस 10,000चं वेगळं इन्शुरन्स करून घेतला होता. आणि एकदा फोडला पण, गर्लफ्रेंडसोबत भांडणं झाली तेव्हा. इन्शुरन्स क्लेम करून पुन्हा नवीन घेतला. हे बघा, हे आमच्या चिपळूणचे रस्ते आहेत. संगमेश्वरपर्यंत चिपळूण म्हणजे माझ्या घरापासून संगमेश्वरपर्यंत रस्ता चांगला आहे. त्याच्यापासून पुढे पालीपर्यंत असा रस्ता आहे, बाप रे बाप, चंद्रावर गेल्यासारखं वाटतं. इथे बोगदा काढला नाही म्हणून गतिरोधक टाकलाय.
मारायला गतिरोधक 10 ठिकाणी गतिरोधक पाहिजे, तिथं गतिरोधक नाही आहेत. आता पुढे बघा स्कूल आहे, तिथे 3-4 गतिरोधक टाकला नाही आहेत. अरे भाई एकाच जागेवर तुम्ही 3 टाका ना, थोडं पुढे जाऊन तुम्ही 3 गतिरोधक टाकले आहेत. हा ठीक आहे की ते 3 गतिरोधक पार होतील म्हणून लोकांनी स्पीड वाढवू नये म्हणून तुम्ही तसं केलं असाल, माहीत नाही काय विषय. हा उड्डाणपूल चालू आहे इथे, अतिथी हॉटेलपर्यंत आलेत. अतिथी हॉटेल नाही सॉरी, ॲक्सिस बँकपर्यंत उड्डाणपूल चालू आहे. आणि ह्या उड्डाणपुलावर भरपूर कार्यक्रम झालेत. म्हणजे मागच्या वेळी DBJ कॉलेजच्या इथं एक सही पडली होती मुलाच्या हातावर. परत पुढे बहादूर शेखला उड्डाणपूल बांधला आणि मध्ये बार लावतात, त्याच्यामुळे पूर्ण पूलच पडून गेला होता. हे युनायटेड हायस्कूल. आणि हे सपकाळ काका आमचे, गाड्या सगळ्या सपकाळ काकांच्या स्कूल बस इथे. यश सपकाळ म्हणून त्यांचा मुलगा आहे. त्याला पण आवड आहे यातली, खूप मेहनती आहेत ते सपकाळ काका. त्यांच्याकडे पहिली एक रिक्षा होती, त्यानंतर त्यांनी मॅजिक घेतली, त्यानंतर त्यांनी स्कूल बस म्हणजे सुरुवात केली छोट्या घ्यायला 16 सीटर. आता पुढे जे काय असतील तेवढ्या मोठ्या गाड्या सगळ्या त्यांच्याकडे आहेत. म्हणजे एक बस एवढी सुद्धा गाडी आहे त्यांच्याकडे. हे छत्रपती शिवाजी महाराज एस टी स्टँड आहे. हा CNG पेट्रोल पंप चिपळूणला. डॉगेश भाई ई पी पाय खी झाला या, डॅश पाय खच्ची झालाय. कसला आवाज रे. DBJ कॉलेजच्या समोर तर मोठे उड्डाणपूलचं असं केलं की DBJ कॉलेज दिसत पण नाही. बघा हे DBJ कॉलेज. सिंगल्स कॅफे हे काहीतरी नवीनच आहे बाबा. बघा इथेच कुठेतरी स्पॉटला या सही पडली होती हातावर आणि पूर्ण असं हाताचं हे म्हणजे फाटलं होतं, रक्त येत होतं हातावरून ह्या साईडनी. तर शिवसेनावाल्यांनी शिंदे गट शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलं झापलं होतं त्याला. ताई जो रायडर आहेत तरी बघा असं लागलंय मोबाईल आपल्या याला. आहे कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे हेल्मेट असं पुढच्या साईडने जास्त जड होतं असं पण नाही आहे विषय काय. आणि काय यूट्यूबरनी सांगितलं आहे की पुढच्या साईडला झोकलं जातं हेल्मेट आणि मागून ते वरती होतं, त्यामुळे मानेची सेफ्टी जाते पूर्ण. पण तसा काही सीन वाटत नाही आहे इथे. त्यांनी काहीतरी अनुभवला असेल, कधीतरी चुकून कुठला असं नकळत अपघात वगैरे झाला असेल, त्यामुळे लागला असेल मानेला म्हणून त्यांनी सांगितलं असेल. पण मला तसं अजून काय वाटत नाही. त्यामुळे बिंदास लावू शकता तुम्ही, काही सीन नाही. फक्त जरा एवढं लक्ष ठेवा की जास्त स्पीड घेऊ नका, कारण काय जर काय जणांकडे एकच डिव्हाइस असेल आणि तो पडला आणि फुटला तर मग नंतर मोबाईलचा पूर्ण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे Insta360 किंवा GoPro ज्या टायमिंगला तुमच्याकडे येईल त्या टायमिंगला तुम्ही पळवा बिंदास. वन साईड पळवा आणि चांगले क्लिप काढा, पण पळवा स्वतःची काळजी घेत. चिखल उडतोय, चिखल होतोय. चिखल उड़ना बारिश के दिन है भाई. हे ला 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 ला. अरे बाबांनो चला ना, सायकलवाल्या काकी बिकी गप्पा मारणं महत्त्वाचं आहे. बायकांचं कुठं असली तर गप्पा मारायला सुरुवात करतात, रस्त्यावर असू दे. आमच्या इथे तर सर्व्हिस रोडला 4-4 बायका लाईनीत चालतात. बिचारा एक पोरगा आहे बागेतला, तो पेपर टाकायला येतो. म्हणजे खूप मेहनती पोरगा आहे. कबड्डी पण 1 नंबर खेळतो आणि फ्री टाईम असतो सकाळचा तेव्हा पेपर पण टाकायचं काम करतो. तर ह्या बायका 4-4 जण चालतात, तो बिचारा पडला, गाडी स्लिप झाली. म्हणजे अचानक आडव्या आल्या. काय करणार ना, जर स्पीडला असेल 30-40च्या स्पीडला आणि स्कूटी होती त्याच्याकडे, कदाचित टायर गोटे असतील, सर्व्हिस रोडला मातीसुद्धा असते, तर त्या टायमिंगला तो पडला.
बिचारा ॲडमिट होता 2 दिवस. हे बघा पोलीसवाले चिच्या. पकडा लायसन नाही त्यांच्याकडे, पकडा त्यांना. आता हेल्मेटची पण सक्ती कंपल्सरी करणार आहेत. गाड्या मागवल्या नाही आहेत की त्यावर त्या रोडला गाड्या लावलेल्या असणार आहेत आणि 4 व्हीलर आहेत म्हणजे रोडला लावलेल्या असणार, त्याला कॅमेरा असणार आहे की ते ऑटोमॅटिक कॅप्चर असं करणार आहेत की जर हेल्मेट नसेल किंवा तुम्ही ओव्हर स्पीडला असाल तर डायरेक्ट ते चालन होणार आहे तुमच्यावर. टेक्नॉलॉजी आहे, फास्ट झाली आहे बाई. जा मला नाही जायचं तुझ्याकडे. गाड्या लावतात. तर हा बहादूर शेखचा म्हणजे कळंबस्त्याचा फाटा पुढे आहे आणि हा बहादूर शेख आणि कळंबस्त्यामधला पूल आहे. वाशिष्ठी नदी, हीच नदी जी आहे ती चिपळुणाला बुडवते, हीच नदी आहे ती. बघा हिला, कारवाई करा या नदीवर. 1 साईड पाणी भरतंय, 2-2 फ्लोअर बुडत आहेत, सगळ्या एसट्या बुडत आहेत, लोकांचं नुकसान होतंय. 1 साईड सगळं चालू आहे गेम प्ले इथं. असं आपल्याला काय करायचं आहे. गव्हर्नमेंट बघतंय, गव्हर्नमेंट देतंय. 10 लाख नुकसान झालं, 10,000 रुपये देतात गव्हर्नमेंटवाले. तर हे प्रत्येक रस्त्याला कॅमेरे लावला नाहीत लाईव्ह ॲक्सिडेंट बघण्यासाठी. नाही काही रस्ता नाही आहे सरळ, ओबड आहे आणि टोल नाके टाकून ठेवला नाही आहेत. खेडला टाकला नाही आहे, आरवलीच्या मागे टाकला नाही आहे, नुसते टोल नाके आहेत. हातकांब्याच्या मागे टोल नाके आहेत. रस्ते सरळ करा आणि मग टोल नाके टाका. टोल नाक्याचं काम पद्धतशीर झालं आहे पण रस्त्याचं काम पद्धतशीर झालं नाही. असली फालतूगिरी आहे सगळी इथं. तर बघा हा असा सुंदर असा निसर्ग, एक नंबर दिसतंय. सगळं पावसातच चांगलं दिसतंय, नंतर उन्हात सगळं ओसाड पडल्यासारखं असते. मम्मीला आलोय घेऊन, त्यामुळे स्पीड पण लावू शकत नाही गाडीला. तर पाठून टपली पडेल हेल्मेटवर. बिचारा हेल्मेटला लागायचं, मला काय लागायचं नाही. छा गया बिट्टा. बघा हे सुंदर असं निसर्ग आहे. रस्त्याच्या साईडला घाण आहे ते काय बोलू शकत नाही, पण बाकीचं बघा जे जिकडे बघाल तिकडे हिरवंगार सगळं वातावरण आहे. निसर्ग असा सुंदर नटलेला आहे. म्हणजे म्हणतात ना ती हिरवी साडी नेसून असतोय निसर्ग, तशी गत आहे. हिरवी साडी नेसून आहे. हा बघा ही पटरी, इथेच पुढे चिपळूण रेल्वे स्टेशन आहे. रस्त्यावर आलात की त्याला वालोपे म्हणतात आणि ट्रेनने आला त्याला चिपळूण रेल्वे स्टेशन म्हणतात. दादा आता फास्ट गेला आणि परत स्लो झाला. काय विषय काय आहे दादाचा. डायव्हर्जनमुळे केला आणि त्यानं स्लो केला, आता येईल परत फास्ट. कॅमेरे विमेरे दिसले की मुलांना रायडर असल्याची आठवण होते. प्राणी बिनी म्हणजे मध्ये गाय येईल, कुत्रा येईल, यापेक्षा मला एखादी फिमेल दिसली ना गाडी चालवताना, वुमन, हे जरा जास्त भीती वाटते. असं नाही की सगळ्याच खराब गाड्या चालवतात, ओके चालवतात, पण भीती तर असतेच ना. पायान ब्रेक लागला तर लागला, नाही तर नाही, सगळे प्रॉब्लेम असतात. इथं हायवेला कोल्हापूरची स्टाईल काढला नाही, सिट्या मारून बोलवायची. चांगलं आहे. रायडर पाठीच राहिला, विसरला वाटतं की त्याला यायचं होतं पुढे. असं तर बघा निसर्ग बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला. बघा वातावरण एक नंबर आहे. आता आपण ज्या ह्याच्यात एरियात चाललो आहे तिथे परशुराम घाट म्हणतात त्या एरियाला,
असं म्हणतात की भगवान परशुरामांनी तिथे एक म्हणजे समुद्र असायचं ते रस्त्यापर्यंत, दाखवतो तुम्हाला तो स्पॉट. तर तिथे फरसा मारला नाही आणि समुद्र पाठी गाठवला नाही, तेव्हा त्या ह्याला फरशी नाव पडलं. भगवान परशुरामांचं हत्यार जे आहे फरसा, तो तिथे त्यांनी मारला नाही असं म्हणतात, इतिहास सांगतो. एवढी मला आयडिया नाही, कदाचित चुकीचं असेल. चिपळूण जर कोण बघत असेल किंवा बघेल तर त्यांनी कमेंट करून सांगा की नक्की काय विषय आहे तो. पण विचार करा, परशुराम महाराजांची एवढी पावर होती की त्यांच्या क्रोधामुळे हे कोकण तयार झालं आहे. क्रोधामुळे, जर त्यांच्या प्रेमामुळे एखादी गोष्ट तयार झाली तर किती सुंदर असती. कोकण एवढं सुंदर आहे तर जिंदगीत म्हणजे तुमच्या आयुष्यात पूर्ण कुठलाही प्रॉब्लेम असो, डिप्रेशनमध्ये असाल तुम्ही किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही आता हरलो आहे मी, तर एकदा कोकणात या, मन नक्की हलकं होईल तुमचं. एक नंबर आहे सगळं कोकणात. रत्नागिरीत फिरायला भरपूर आहे. चिपळूणला एवढं काय नाही आहे सोडा, पण चिपळूणला पावसाळ्यात आलात तर तुम्ही चिपळूणपासून खेडचं जे रघुवीर घाट म्हणून स्पॉट आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. मस्त असं रस्त्याने तुम्ही जाल आणि धबधबे साईडला दिसत आहेत, पूर्ण धुकं असते, एक नंबर वाटतं. रत्नागिरीत गेलात तर कशई स्पॉट म्हणून आहे, सनसेट पॉईंट, तर तिथे तुम्ही गेलात तर ते पण भारी आहे. पावस आहे, तर गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. तिथून तुम्ही पुढे गेलात तर सिंधुदुर्ग जिल्हा जेव्हा चालू होतो त्या सिंधुदुर्गात तुम्ही म्हणजे मी मोस्टली मावशीकडे जातो दहिबावला, पण ते देवगडमध्ये येतं. तिथे तुम्ही जा, मे महिन्यात आंबे पण खायला भेटतील आणि पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात सुंदर असा जिल्हा तोच आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तिथे एकदा नक्की व्हिजिट द्या जर कोणी बाहेरचं बघत असेल तर. खूप काही आहे त्या सिंधुदुर्गात आणि पावसाचं पण प्रमाण त्याच जिल्ह्यात जास्त असतं. परत तुम्ही बघायला गेलात तर सुशिक्षित लोक जी म्हणतात ती पण त्याच जिल्ह्यात जास्त आहेत असं सांगतायत. जनगणना होते तेव्हा समजले काहीतरी की बाबा जास्त लोक तिकडची शिकलेली आहेत, अडाणी अशी कोण नाहीत. मुलं हात दाखवत आहेत. हे बघा, आता आपण इथून तुम्ही असं खालती गेलात की तो हे आहे स्पॉट आहे. इथून खालती गेल्यावर तो फरशी जो परशुराम महाराजांनी हे मारला, फरसा मारला, तो त्याबरोबर झाडाच्या इथे फरशी एरिया पडलेला आहे. तुम्हाला मी दाखवू शकत नाही वरनं आलो आहे म्हणून. बघा इथेच आहे बरोबर तो बघा सुंदर असा पुढे परशुराम घाट सुरू होतो आता. इथून थोडंसं पुढे गेलात तर आता सवसड्याचं पण दर्शन होईल, पण पाणी नसेल, पाऊसच नाही तर पाणी कुठनं असणार आहे. आहे पाणी कमी आहे, पण ते बघा दिसतंय का सवसडा, समोरच सवसडा. ह्याचा पण इतिहास म्हणजे सांगतात, इतिहास नाही म्हणताना स्टोरी बनवलेली असेल. सवसडा नाव का पडलं बाबा, सगळेजण सवसडा नाव का पडलं, सवसडा नाव का पडलं. त्याचं असं सांगितलं जातं की 2 सवती होत्या, तर त्या लाकडासाठी गेल्या होत्या. हा ना मम्मी, सवसड्यावर लाकडासाठी 2 सवती गेलेल्या ना लाकडं आणायला सवसड्यावर, आणि त्या पडल्यामुळे त्याला सवसडा नाव पडलं ना. हां, तर विषय असं चालू आहे की लाकडं आणायला गेल्या होत्या आणि एका सवतीने सांगितलं, म्हणजे त्या एका काकूंनी कोण असतील त्या ताया बिया, तिने सांगितलं की माझी केसं बांध. तर केसं बांधण्याच्या नादात त्याने ढकलून घातलं. बघा हा सवसडा. केसं बांधण्याच्या नादात ॲक्टिंग केलं आणि केसं बांधायची, आणि दुसरी जिला सांगितलं होतं ती पण शहाणी होती, तिने आपला पदर बांधून ठेवला, तिच्या याला पदराला पदर, आणि तिने ढकलल्यावर दोघं पण खालती पडल्या, त्यामुळे त्याला सवसडा नाव पडला असं म्हणतात. स्टोऱ्या अशा खतरनाक आहेत ना, कोकणची माणसं काहीही सांगू शकतात. बाबा हे असं आहे ते तसं आहे, कदाचित खरं पण असेल, पण काय माहिती कोण बघायला होतं. तर बघा हा सुंदर असा परशुराम घाट आहे. पण परशुराम घाटाचा मागचा इतिहास तुम्ही बघाल, जेव्हापासून 4 पदरी सुरू केलं आहे तेव्हापासून नुसती दगड कोसळते. यावर्षी कोसळली की नाही काय माहीत नाही, मी आलो नाही या साईडला जास्त, पण कदाचित नसेल कोसळली. सुरक्षा भिंत बांधलेली आहे, सुरक्षा भिंत बांधल्याने आहे. आणि एकदा तर सुरुवातीलाच काम चालू होतं, फक्त पोखरून ठेवलं होतं, खड्डे पाडून ठेवले नाही होते. काम काय चालू झालं होतं, म्हणजे नुकतंच असं प्लेन करून ठेवलं होतं. तर त्या टायमिंगला इथली पुढचीच त्या स्पॉटची, अरे बाप, हा बाप रे बाप रे बाप, हा काय करतोय भाई. जवळका ऑइल घेऊन आलाय भाई, ऑइल चेंज कर रे, एवढा लांब जातोय, जळून घालशील इंजिनची वाट लावशील. तर इथे एवढ्या एरियातच खालती एक वाडी होती,
तर दरड एवढी कोसळली की ही साईड पूर्ण गेली, वाडी पण गेली सगळी, भरपूर लोक मेली. लोक मेली म्हणण्यापेक्षा घरं भरपूर गेली. लोक पण गेली असतील, रात्रीचं कोसळलं कोणाला समजतंय. 4-5 जण मेली तरी ती भरपूरच झाली. डायव्हर्जन पाठवून गाडी येते. हे रस्ते, आणि यांना टोल नाक्यावर पैसे द्या की आम्ही स्वच्छ रस्ते बांधलेत, आम्ही रस्त्याची देखभाल करतो. अरे काय भाई देखभाल करताय? हे बघा हे रस्ते यांचे, हे सगळे दरड व्हायचं रस्ते खचले ते बघा, म्हणून बंद करून ठेवला नाही. त्यांना पण माहिती आहे की कोणतरी गेलं तर आधी सळी पडल्यामुळे मार खाल्ला आहे, पूल पडल्यामुळे मार खाल्ला आहे. एकदा इथूनच गेली होती वाटतं दरड ती खाली. तुम्हाला मी ती खालची वाडी दाखवतो. बापरे बाप, हे ट्रॅफिक बघा. एका ट्रकामुळे पूर्ण लाईन लागली, आणि लोडेड गाड्या असतात त्या आधी स्पीडमध्ये येतात आणि परत मध्ये कुठं अडकायला झालं की सगळा प्रॉब्लेम होतो. आम्ही नाही बघा, माझी आईस आहे सोबत, मी नाही जाणार पुढे. तुम्ही जा, तुम्ही काहीतरी रेस लावा, लवकर पोचा. मुंबईला पोचायचं असेल तुम्हाला लवकर पोचा, फक्त काळजी घेऊन जा. माझा इंडिकेटर चालू होता, सरबरीत आहे मी पण. मम्मी सांगते थांब बाबा, सावकाश चल. थांब ना, तू बोलते तर 100% थांबणार ना मेरी पॉम्पो. जाने जिगर जाने मन, तुझको है मेरी कसम, तू अब मुझे ना मिली मर जाऊंगा रे सनम. रस्ता आहे तर गाड्या येणार आहेत ना, माणसानं चालायसाठी नाही ठेवलेलं आहे. हां, हळूच जायचं आहे. आपण इथूनच जाऊया खालून, इथून बौद्ध्यातून गेलात की तिथं पोचायला होते डायरेक्ट. इकडूनच जाऊया आपण. ह्या ट्रॅफिकमधून कोण जाईल? ओव्हरटेक मारत मी असो तेवढ्यात गेलो असतो सुसाट, पण ओव्हरटेक मारत जाण्यापेक्षा मम्मी आहे सोबत, चौकात जाऊया. तर आता आपण त्या स्पॉटला जाऊ, 20वा पॉईंट जो म्हणतात तो. तिथे आपण आता बाहेर पडू. आता तिकडचा वे बंद आहे, नाहीतर आपल्याला पुढून आंब्रवन म्हणून असं काहीतरी एक स्पॉट आहे, तिथून टर्न मारायला लागतो. तो पण स्पॉट खूप छान आहे. तिथे धनुष पण लावलेला आहे भगवान परशुरामांच्या आठवणीत. आणि हे बघा, ह्या घाणीतनं घेऊन आलो आहे मम्मीला मी. जरासा पुढे गेलो असतो तर काय बिघडलं असतं. ठीक आहे, असू दे. जे होतं अच्छे केले होत आहे. पेट्रोल वाचलं 2 रुपयाचं. तर तुम्हाला मी तिथून एक टपरीच्या इथून तुम्हाला एक स्पॉट दाखवीन मी नंतर. खूप छान आहे तो पण स्पॉट, म्हणजे व्ह्यू चांगला आहे. स्पॉट नाही म्हणते ना, व्ह्यू इथं खालचा. आता ते सनसेट नाही आहे म्हणून, ज्या टाईमला सनसेट असते तर खूप एक नंबर स्पॉट वाटतो. हे बघा, हे सगळं खणून बिनून ठेवलं नाही. मम्मीला वाटायचं, मम्मी तुला वाटत असेल ना कुठं आणला नाही म्हणून. हे बघाच आहे, नुसते दगडी टाकून ठेवला नाहीत, वन साईड दगडी टाकला नाहीत. मस्त चित्रकलेचं प्रदर्शन केलं होतं इथे. हे जो कपल लोक पण आहेत इथं, कपल लोक पण आहेत. हो, मग काय इथं काय करणार? इथं तर रोमॅन्स करू शकत नाहीत ना, नुसती बसूच शकतात. गाडी काय हो बाकी मम्मी मस्त मजेत. मस्त. मागं मिस केलं काय मी गावात गेले? हो, भरपूर केलं. कुत्र सांभाळू कंटाळा येतो कुत्रं सांभाळून. सिंबासाठी मिस केलं. अशी बाकी करूच नाही खायच्या गोष्टीसाठी.